नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला सोशल मीडियावर आणि मला आजकाल जरा वेळ कमी असल्यामुळे मी फार यूट्यूबवर बोलत नाही आहे. परंतु हा फार महत्त्वाचा मुद्दा. हे शफीउल्ला म्हणून जनता दल सेक्युलरचे नेते आहेत. त्यांनी या पॉडकास्टवर इंटरव्ह्यू त्यांचा घेतला गेला. तेव्हा हा जो इंटरव्ह्यू घेणारा आहे गोदी पॉडकास्टर, त्याने टिपिकल तो आयटम टाकला जो मेन गोदी चॅनल्सवर जो आयटम टाकला जातो, रास्तो पर नमाज, क्यों पढ़ते हो, कैसे पढ़ते हो, हे बरोबर आहे का वगैरे वगैरे, त्याने ते टाकला तो आयटम. आता रस्त्यावर नमाज पडली पाहिजे की नाही, रस्त्यावर गणपती बसवला पाहिजे की नाही, लग्नाचे जे नवरदेव नवरीच्या वराती निघतात नवरदेवच्या विशेषतः, आणि आमच्या भागामध्ये नवरीची पण निघते रात्रीची. लग्नाच्या दिवशीची जी रात्र असते त्या दिवशी नवरीची पण वरात निघते. तर या वराती निघाव्यात की नाही, वेगवेगळे असंख्य सण भारतभर साजरे होतात की ते रस्त्यावर काढले जातात. मग तो रथयात्रा असो, वेगवेगळ्या यात्रा असो, नंतर देव्या असो, देव असो, फंक्शन्स असतात, वेगवेगळे बुवा बाबा रस्ते ब्लॉक करून मोठ्या मोठ्या बुवा बाबांचे तंबू उभारून त्यांचं हप्ता 2-2 हप्ता सत्संग चालतात. अशा प्रकारच्या गोष्टी चालतात. या चालाव्यात की नाही रस्त्यावर, हा वेगळा मुद्दा आहे. हे सगळं नमाज पडावी की नाही, मोहर्रमचे ते नाचतात ते करावं की नाही, जयंत्या पुण्यतिथ्या ज्या रस्त्यावर साजऱ्या केल्या जातात सगळ्या, होळी, सगळं बंद. मी धुळ्याला राहायचो तर होळीला सगळं बंद असायचं, कर्फ्यू लागल्यासारखं. तर दहशत असायची आणि जे उतरायचे ते इतका गोंधळ करायचे रस्त्यांवर की हे व्हावं की नाही हा वेगळा मुद्दा. मी या मताचा आहे. मी इकडे इंग्लंडमध्ये राहतो. मी काही युरोपियन देश पाहिले आहेत, काही मिडल ईस्टमधले देश पाहिलेले आहेत आणि या देशांमध्ये असले प्रकार होत नाहीत. हे देश अत्यंत शांत असतात. मी रमादान ईदच्या दिवशी मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये असा मशिदीच्या शेजारी हॉटेलमध्ये राहिलेलो आहे, प्रसिद्ध मशिदींच्या शेजारी, आणि हे असले प्रकार तिथे कुठेही मी पाहिले नाहीत. इतके शांत देश आहे ते की इथे रस्त्यावर असं कोणी दुसऱ्या व्यक्तीला मोठ्याने ओरडतो किंवा ग्रुप 4-5 लोकांचा जातो असं देखील होत नाही. कारण इथे कायदा पाळला जातो. या लोकांमध्ये एक डिसेन्सी असते आणि ते त्या पद्धतीने त्यांचे देश सुरक्षित ठेवतात. आता आपल्याकडे या कुठल्या गोष्टी होत नाहीत. परंतु हा जो पॉडकास्टर आहे याने जो प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नाला या शफीउल्लांनी जे उत्तर दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जे हिंदू अंधभक्त आहेत की ज्यांना फक्त मुस्लिमांवर बोट ठेवायला आवडतं, किंवा जे सवर्ण हिंदू अंधभक्त आहेत त्यांना OBC SC STच्या फॅसिलिटीजवर बोट ठेवायला आवडतं, ख्रिश्चनांवर बोट ठेवायला आवडतं, किंवा इंडियन या साईड म्हटलं की मग पश्चिमी सभ्यतेच्या ज्या गोष्टी त्याच्यावर बोट ठेवायला आवडतं, त्यांनी जेव्हा म्हटलं जातं ना की तुम्ही जेव्हा एक बोट दाखवता तेव्हा तुमचे 3 बोटं कमीत कमी, आता हा अंगठा पण कधी कधी मागे असतो पण एवढे बोटं स्वतःकडे असतात, तर ते तुम्ही स्वतःकडे बघता का, हा प्रश्न आहे. तर हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही याची क्लिप ऐका आणि मग मी तुमच्याशी बोलतो. सड़क पे नमाज पढ़ते हैं, ये हमारे लिए मतलब जो मुस्लिम प्रैक्टिस करते हैं इस्लाम, तो उनके लिए मस्जिद है जी. अब वो चीज हम पार्क में करते हैं या सड़क पे करते हैं या कहीं पे भी करते हैं, हाउ फॉर दैट इज जस्टिफाइड, या कितना दूर तक सही है? क्या आप अच्छे नागरिक ही मैं समझता हूँ, बहुत अच्छे नागरिक हैं आप, सबके लिए इंसाफ समझते हैं? बिल्कुल. मुस्लिम्स को भी हिंदूस को भी बिल्कुल. तो आपने जैसे मुसलमानों का कहा सड़क पे नमाज पढ़ते हैं, ऐसा हिंदूस का भी कुछ बता दें, आपको मालूम है तो, नहीं मालूम है तो मैं बताऊंगा, आप बता दें. नहीं, मेरे को मालूम नहीं. तो इंसाफ नहीं मालूम आपको, न्याय नहीं मालूम. आता हा जो पॉडकास्टर आहे तो म्हणतो मुझे नहीं मालूम, हिंदूंचं असं काही रस्त्यावर होतं का, बगीचांमध्ये होतं का, हे त्याला माहित नाही असं तो म्हणतोय. ऐका पुढे. न्याय से बताइए कि हिंदू सड़क पे कुछ नहीं करते. जैसे आप हिंदू नहीं हैं? नहीं, हिंदू हूँ लेकिन मैं आप भारतीय हैं. हाँ हाँ. तो हमारे भारत में हिंदू सड़क पे कुछ नहीं करते, धार्मिक काम, धार्मिक कार्य कुछ नहीं होता हिंदुओं का. कावड़ियां कहाँ जाते हैं, घरों में घूमते हैं कावड़ी लेके. ये मैं पूछने के बाद आप वो कह रहे हैं आपको नहीं मालूम था. आप एक हिंदू नागरिक हैं, आप एक जिम्मेदार नागरिक के तौर पे बताइए, जिस तरह आपने मुसलमानों का कहा मुसलमान सड़क पे नमाज पढ़ते हैं, तो सड़क पे हमारे हिंदू भाई या क्रिश्चियन भाई या सिख भाई कुछ नहीं करते, सिर्फ अंदर करते हैं.
नहीं, बात ये हिंदू और मुस्लिम का नहीं है, वाह 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 वाह. तो आता म्हणतोय बघा, इतकं स्पष्ट करून पण त्याच्या तोंडून येत नाहीये. म्हणजे तो किती संकुचित मनाचा आहे. त्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हो, तुम्ही जे म्हणता आहात साहेब, तुझी गोष्ट बरोबर आहे. कारण हे माझे प्रसिद्ध नेते आहेत, हे शफीउल्ला जे आहेत ते, त्यांना म्हणायला पाहिजे की रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे की येस यू आर राईट, करतात हो. पण तो इतका संकुचित आहे पॉडकास्टर की तो गोदी आहे. ते गोदी मीडियातले जसे असतात की बाजी उलटली तरी ऍक्सेप्ट करत नाहीत काय चुकलेलं आहे ते, आणि मुद्दा त्यांचा चुकीचा आहे आणि समोरच्याचा बरोबर आहे हे ते ऍक्सेप्ट करत नाहीत. त्याचं ते प्रदर्शन करतोय. आता हे जे सगळे मुद्दे सांगतायत की काय फक्त मुस्लिमच असं रस्त्यावर साजरा करतात का? कुंभमेळा कुठे लागतो? कुंभमेळ्यामध्ये लोकांना, कुंभमेळे आणि हे जे मेळे बुळे जे काय असतात याच्यामध्ये लोकांना इमर्जन्सी सर्व्हिस मिळत नाही, लोक मरून जातात. त्याच्याबद्दल हा काहीच म्हणत नाही, नाही म्हणतो जैसे असा निष्पाप सारखा तो प्रश्न विचारतोय. तो बघा तुम्ही, ऐका पुढे. यहाँ पे आप वाह वाह, आपने कहा मुसलमान सड़कों पे नमाज पढ़ते हैं. हाँ, तो हिंदू मुस्लिम का नहीं तो मुस्लिम क्यों यूज किया भाई? मैंने इसीलिए यूज किया क्योंकि इसीलिए मैं यूज कर रहा हूँ कि हाँ, हिंदू मुस्लिम दोनों हैं भाई भाई. बिल्कुल. तो वो भाई का बताइए, वो कभी नहीं करता क्या? मुझे सिर्फ ये सवाल का जवाब दीजिए. आप सवाल से कतरा रहे हैं बेचारे, तकलीफ महसूस कर रहे हैं. अच्छा. मैं सिर्फ ये पूछता हूँ आपसे कि हमारे हिंदू भाई सारा धार्मिक कार्यक्रम सिर्फ मंदिर के अंदर करते हैं, बाहर कुछ भी नहीं करते? बता दीजिए, मैं भी मान लेता हूँ, अंधे के जैसा मान लेता हूँ. नहीं, बाहर आप नहीं करना चाहिए क्योंकि किसी को अगर, माय डियर सर, करते हैं. बाहेर नाही करना चाहिए, बरोबर आहे. तो मोकळ्या मनाने म्हणत नाहीये की हो, हिंदू सगळ्यात जास्त बाहेर रस्त्यावर जो गोंधळ असतो धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सवांचा हा हिंदूंचाच असतो, हे त्याने मोकळं मान्य केलं पाहिजे. पण तो बघा त्याचं संकुचित वृत्ती आहे. या नहीं वो बोल दीजिए ना. करना नहीं चाहिए, अगर करते हैं तो करना नहीं. जी बाबा, ये बता दीजिए कि करते हैं कि नहीं? नहीं बोलते आप. करते हैं, जहाँ करते हैं. हाँ. करते. उस पर भी सवाल उठाया है आपने, आप जैसों ने उठाया है? नहीं, सिर्फ मुसलमान का उठाते हैं. आपके दिल में क्या है भाई, दिमाग में क्या है, क्यों ऐसा करते हैं? आप न्याय पर चलिए ना. मेरे हिंदू भाई, आता हे साहेब त्याला न्याय म्हणतायत, पण या गोदी लोकांना न्यायाची भाषा तरी कळते का? त्यांना एक अजेंडा डोक्यात असतो, तो त्यांना चालवायचा असतो. त्यांचे अंधभक्त फॉलोअर्स असतात आणि ते मग व्हायरल करतात, ते शेअर करतात. यांना स्पॉन्सरर्स पण असतील. आता या पर्टिक्युलर पॉडकास्टरला कोण स्पॉन्सर आहे मला माहित नाही, पण असतील. ते न्याय कुठे? हे अंधभक्त आहेत, हे मनुवादी आहेत. यांच्या भाषेमध्ये, डिक्शनरीमध्ये न्याय हा नसतो. ऐका पुढे. बाहर बिठाते हैं या अंदर बिठाते हैं? बाहर बिठाते. सिर्फ वो कहने से नहीं चलेगा. बाहर बिठाते हैं. कितने दिन बिठाते हैं मेरे दोस्त? 3 दिन 5 दिन. यहाँ 15 दिन. 15 दिन. और बम्बई में जो सबसे बड़ा गणेश है वो कितने दिन बैठता है? वो घर के अंदर बैठता है या रास्ते में बैठता है मेरे दोस्त? बिल्कुल, लालबाग का रास्ते में बैठता है. तो सब रास्ते में होते हैं. और जो कृष्ण जन्माष्टमी पर ये दही का तोड़ा जाता है, वो घर के अंदर तोड़ते हैं, बाहर तोड़ते हैं? जरा बोल दीजिए ना. तो बाहर होता है. आप नहीं, मैं थोड़ी देर के लिए न्याय पे आ जाइए. न्याय पे मेरे प्यारे प्यारे दोस्त. हाँ, बाहर तो होता है, बिल्कुल होता है ना. नहीं. और बाकी करगा होता है, करगा बोल के पूरे गांव में फिरता है. करगा मतलब? यहाँ साउथ इंडिया में वो फूलों का एक बहुत बड़ा ये टोकरा धो के उसके पीछे तलवारें लेके सब लोग नंगी तलवार लिए रहते हैं और वो पीछे जाते हैं गोविंदा 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 बोल के. वो रोड पे, सारे रोड पे जाते हैं, सारे शहर में घूमते हैं. तो वो घर के अंदर घूमते हैं या शहर में घूमते हैं, गलियों में? हाँ या ना कहिए. बिल्कुल घूमते हैं शहर में. तो ये सवाल आप जैसे लोगों ने और आपने कभी किया है? ये रोडों में करते हैं, क्यों करते हैं, नहीं करना चाहिए, कभी बोला है? बोला है? वो अब किसने नहीं उठाया? तो अभी आपने कहा तो सड़क पे मुसलमान नमाज पढ़ते हैं, ये ज्यादा है वो ज्यादा है? मेरे प्यारे प्यारे दोस्त, कौन सा ज्यादा है? नहीं, जरा बोल दीजिए. हिंदू अलग नहीं है, मैं मानता ही नहीं. मेरे दोस्त हैं गणेशा बिठाने वाले, वो मुझे बुलाते हैं, मैं जाता हूँ भाई. और दूसरा दसरा यहाँ करते हैं. आता बघा मित्रांनो, हे जे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावर त्याने, या पॉडकास्टचा जो होस्ट आहे त्याची बोलती बंद केलेली आहे. सगळ्या अंधभक्तांनी, किंवा तुम्ही अंधभक्त नसले तरी तुमचा जर एक प्रिज्युडाईज करून दिला असेल लोकांनी
की मुसलमान असे, हे बौद्ध असे, हे दलित असे, हे आदिवासी असे, हे ख्रिश्चन असे, हे शीख असे, जे काय आहे, किंवा पश्चिमी देशातले लोक असे. तर हा जो पूर्वग्रह आपल्या डोक्यामध्ये झालेला असतो, एकतर हा अंधश्रद्धेपोटी असतो, गैरसमजातून असतो, कोणीतरी तो कपटाने करून दिलेला असतो, किंवा तुम्ही कुठल्या तरी एका वेगळ्या राजनीतिक अजेंडाने प्रेरित होऊन जे पूर्वग्रह तयार करतात आणि हे दूषित विष सगळीकडे पसरवतात. याच्या आधी आपण सर्व अवलोकन केलं पाहिजे. नुसतं फक्त रस्त्यावर नमाज, मी रस्त्यावर नमाजाच्या समर्थनात नाही. नमाज ही चांगल्या व्यवस्थित ठिकाणीच झाली पाहिजे. परंतु जेव्हा मी जर त्यांना दोष देत असेल, तर मी खात्री करतो का की मी किंवा माझा संप्रदाय किंवा माझी फॅमिली हे कोणीच रस्त्यावर काहीच करत नाहीत? माझ्या घरातलं कोणाचंच लग्नाची बरात रस्त्यावर जात नाही, बँड वाजवत नाही, रात्री डान्स करत नाही आम्ही डीजे लावून. लग्नाच्या प्रोग्राममध्ये, वाढदिवसाचे प्रोग्राम, याचे प्रोग्राम किती होतात. जर मी त्यांना अटेंड करत असेल किंवा मी त्यात सहभागी होत असेल तर मी दोषी आहे. आणि मी दुसऱ्याला तो आध्यात्मिक काम करतो आहे. नमाज पडतात म्हणजे ते मेडिटेशन करतात सगळे मिळून टोटल. भारतासारख्या देशामध्ये जर लोक एकत्र येऊन मेडिटेशन करतायत, तर अशा भारतासारख्या आध्यात्मिक देशामध्ये ते समग्गानं तपो सुखो, भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन तप केल्यास त्याचं जास्त सुख मिळतं. आणि अशा तप करणाऱ्यांची तप भंग करणं हे महापाप असतं. हे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण पंथ जो आहे त्याच्यामध्ये म्हटलं जातं. असं असताना लोक जर रस्त्यावर कुठलाही गोंधळ न घालता ते नमाज पडतायत आणि दुसरीकडे लोक गोंधळ घालतायत, डीजे लावून दारू पिऊन नाचतायत, याच्यात तुम्ही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे? हे सगळं रस्त्यावर यातलं काहीच नाही पाहिजे अशा मताचं आहे मी. पण तुम्हाला ऑब्जेक्शनच घ्यायचं असेल, आता मी मध्यंतरी जानेवारीमध्ये नागपूरला गेलो होतो, तिथे मध्यरात्रीपर्यंत डीजे वाजवून लग्नात नाचत होते लोक दारू पिऊन पिऊन, मध्यरात्रीपर्यंत. मुसलमान नाचतात का हे? नाही. मग हे सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि जर तुम्ही मुसलमानाच्या शांततेत होणाऱ्या नमाजवर ऑब्जेक्शन घेता, मग तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत नमाज वाजतो, ते लग्नाच्या वरात रस्ते आडवत नाचत नाचत बँड लावून लोक जातात घोड्यावरून नवरदेवला घेऊन, याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेतं? हा न्याय जो म्हणतोय, हे जे म्हणतायत शफीउल्ला की तुम्ही न्यायाची गोष्ट करा, की तुम्ही एकाच पर्टिक्युलर समाजाला का टार्गेट करता, हे याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि याचा हिंदू म्हणवणाऱ्या त्यातले अंधभक्त जे आहेत त्यांचा, आणि जे अंधभक्त नाहीत त्यांचा एक प्रिज्युडाइज झालेला आहे. त्यांनी सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करा. मग ती कुठली जयंती असो, पुण्यतिथी असो, कुठली यात्रा असो, कावड यात्रा असो, कुंभमेळा असो, भजन असो, कीर्तन असो, काय नको त्या गोष्टी, वराती असो, सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन घ्या. पॉलिटिकल रॅल्या, पॉलिटिकल भाषणं, हे किती गोंधळ घालतात समाजामध्ये, यांना का नाही अडवत? आणि ती मेडिटेशन एकत्र तप करतायत ते लोक, त्याला अडवता फक्त. तर हे न्याय्य नाही. अडवायचं तर सगळं अडवा. नरेंद्र मोदींची रॅली पण अडवली गेली पाहिजे, आणि मोहर्रमचा जे निघतं ते पण अडवलं गेलं पाहिजे. हे महिनाभर, 15 दिवस, 10 दिवस यात्रा लागतात, रस्ते अडवलेले असतात, देवांचे सगळ्या हे भरतात, उरूस भरतात, त्याच्याने गोंधळ निर्माण होतो, पोल्युशन होतं, लोकांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. हे सगळ्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून हे शफीउल्ला साहेबांनी जे मत मांडलेलं आहे, हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. तुम्ही देखील याच्यावर विचार करा, जे कोण व्हिडिओ बघताय, आणि व्हिडिओ शेअर करा इतरांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.